नमस्कार मित्रांनो. लिटिल स्टोरी बुकमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. कल्पना करा, तुम्ही एका जुन्या शांत मंदिराच्या पायऱ्या चढत आहात. हवेत चंदनाचा सुगंध आहे. मंदिराच्या गाभाऱ्यातून मंत्रांचे पुसटसे आवाज येत आहेत. तुम्ही मंदिराच्या प्रवेशद्वारावर येता आणि तिथे टांगलेली ती विशाल पितरी घंटा जोरात वाजवता. पण तुम्ही कधी विचार केलाय का की प्रत्येक मंदिरात ही घंटा का असते? आपण ती का वाजवतो? ही फक्त देवाला हाक मारण्याची पद्धत आहे की यामागे पूर्वजांनी लपवलेलं एखादं अद्भुत रहस्य आहे? आज लिटिल स्टोरी बुकच्या या खास व्हिडिओमध्ये आपण याच घंटेमागचं ते रंजक विज्ञान आणि कथा जाणून घेणार आहोत, जी वाचून किंवा ऐकून तुम्ही थक्क व्हाल. मित्रांनो, तुम्हाला वाटेल की घंटा फक्त आवाजासाठी असते, पण तसं नाही हं. ही घंटा म्हणजे आपल्या पूर्वजांनी बनवलेलं एक सायंटिफिक मास्टरपीस आहे. जेव्हा आपण ही घंटा वाजवतो तेव्हा त्यातून निर्माण होणारा आवाज हा केवळ गोंगाट नसून तो एक प्रतिध्वनी म्हणजेच एको निर्माण करतो. विज्ञानानुसार ही घंटा अशा पद्धतीने बनवलेली असते की तिचा नाद आपल्या मेंदूच्या डाव्या आणि उजव्या भागाला एका सेकंदात एकमेकांशी जोडतो. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे या घंटेचा कंप किंवा व्हायब्रेशन आपल्या कानात आणि शरीरात किमान 7 सेकंद टिकतं. हे 7 सेकंद आपल्या शरीरातील 7ही चक्रांना स्पर्श करतात. त्या एका क्षणात तुमच्या डोक्यातील विचारांची गर्दी थांबते, टेन्शन दूर होतं आणि तुमचं मन शून्य अवस्थेत जातं. मंदिरात शिरण्यापूर्वी स्वतःला शांत करण्याचा हाच सर्वात प्रभावी मार्ग आहे. आता वळूया आपल्या प्राचीन परंपरेकडे. आपल्या शास्त्रात एक सुंदर श्लोक आहे. आगमार्थम तु देवानाम, गमनार्थम तु राक्षसाम. याचा अर्थ असा की घंटेचा नाद करून आपण आपल्या मनातील दैवी शक्तींना जागृत करतो आणि वाईट विचार किंवा नकारात्मक ऊर्जा, ज्याला आपण राक्षसी प्रवृत्ती म्हणतो, त्यांना बाहेर काढतो. जुन्या काळी असंही मानलं जायचं की घंटेचा आवाज जिथपर्यंत जातो तिथपर्यंतचं वातावरण शुद्ध होतं. या नादामुळे हवेतील सूक्ष्म जंतू नष्ट होतात आणि संपूर्ण परिसरात एक सकारात्मक ऊर्जेचं कवच तयार होतं. म्हणूनच पूर्वीच्या काळी गावच्या मंदिराची घंटा वाजली की अख्खं गाव सुरक्षित असल्याचा अनुभव घ्यायचं. तर मित्रांनो, मंदिरातली ती घंटा केवळ धातूचा तुकडा नाही, तर ते अध्यात्म आणि विज्ञानाचं एक सुंदर मिश्रण आहे. पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही मंदिरात जाल आणि ती घंटा वाजवाल तेव्हा तो 7 सेकंदांचा नाद डोळे मिटून नक्की अनुभवा. तुम्हाला तुमचं मन शांत झाल्यासारखं वाटेल. तुम्हाला लिटिल स्टोरी बुकवरील ही माहिती कशी वाटली? कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन गोष्टी जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा एका नवीन गोष्टीसह, एका नवीन रहस्यासह. तोपर्यंत आनंदी रहा आणि पाहत रहा लिटिल स्टोरी बुक. धन्यवाद.